नमस्कार. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. बरं का, काल मी माझा बेड मधला बॉक्स साफ करत होते. तिथे माझं सगळं लिखाण वगैरे म्हणजे ठेवणीतल्या वस्तू तिथे मी स्टोअर करून ठेवले. तर त्यात आला एक बॉक्स माझ्या हातात. त्यात सगळे फोटो आले आणि त्यातून हे फोटो भराभरा बाहेर पडले आणि डाऊन मेमरी लेन माझं मन एकदम त्या दिवसावर उठलं. तेव्हा आम्ही रेग्युलर वॉकमेट्स होतो. मी डॉक्टर रेखा श्रोत्री आणि इतर बऱ्याच मिळून आमचा 9 जणींचा ग्रुप होता. रोज आम्ही फिरायला जायचो. तर एक दिवस डॉक्टर रेखा श्रोत्री म्हणजे डॉक्टर नाही बरं का, PhD डॉक्टर, आणि ती इन्स्टिट्यूट तिथे युनिव्हर्सिटी बॉम्बे युनिव्हर्सिटीला ती नोकरी करत होती. डॉक्टर आहेत, PhD डॉक्टर. तर त्यांचं एक कॉन्फरन्स होतं प्रेसिडेंट हॉटेलमध्ये. 2-3 दिवसांचं सत्र होतं ते. तर वॉकला आली आणि म्हणाली, चंदा अगो जॅपनीज डेलिगेट्स आहेत, सगळे बायका पुरुष सगळे आहेत, आणि त्यांनी मला इच्छा व्यक्त केली आहे की तुम्ही साडी कशी नेसता, एवढी लांबलचक साडी तुम्ही नेसू कशा शकता, आम्हाला बघायचं आहे. तर काय करायचं, तू ब्युटिशियन आहे ना, तुला काय सुचतं बघ. दाखवावी तर लागणारच. तर मी म्हटलं बघूया काय करायचं. साडी पाहिजे ना त्यांना. हो, पण आमच्यामध्ये मुली साड्या आत्ता नेसतात हो, पण तेवढ्या वर्षामागे उघड्यावर साडी नेसून दाखवायची प्रथा नव्हती बरं का. आता वाटेल ते करतात मुली, उघड्यावर वाटेल ते करतात, रील्स काढतात. हे का, मला ते बिलकुल आवडत नाही. पण तेव्हा तो काळ नव्हता, तो बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट. तर मी म्हटलं बघ रेखा, साडी नेसून दाखवता येणार नाही, कारण मुली ऐकणार नाहीत. त्या लग्न झालेल्या बायका आहेत, थोड्या मुली आहेत, ऐकणार नाहीत त्या, आणि परक्या लोकांच्या समोर साडी नेसतात. पुरुष पण आहेत तिथे, ते होणार नाही. हवं तर आपण त्या प्रकारची साडी नेसवून, भारतात जे प्रकार आहेत साड्यांचे ते नेसवून फॅशन शो करूया, हवं तर फॅशन परेड. ती म्हणाली काय वाटेल ते तू कर, मला माहिती नाही तू काय करते, मी बघितलं नाही आणि मला ते सुचत पण नाही. सायन्सच्या गोष्टी काही विचार, मी सांगते, पण हे असलं सगळं फॅशन मला काही सांगू नकोस. तुला काय करायचं ते कर, मी 100% विश्वास तुझ्यावर ठेवते, तू चांगलंच करणार याची मला खात्री आहे. आणि मग बरं म्हटलं. आमच्या कॉलनीत निर्मला आणि मंगला अशा 2 बहिणी राहतात. 3 बहिणी आहेत, त्यातली एक अमेरिकेत आहे, ह्या दोघी इथे आहेत. त्यातली मंगला इज अ होम सायन्स स्टुडंट अँड शी हॅज डन हर होम सायन्स विथ हे कपड्याच्या विषयावर काहीतरी आहे. आय हॅव नॉट गॉन डीप इन टू इट, बट शी डज समथिंग विथ फॅशन, कॉस्ट्युम्स, ते सगळं त्याच्यात तिने हे घेतलेली आहे, डिग्री घेतलेली आहे. तर मी म्हटलं तिला मंगल असं आहे गं, ही माझी मैत्रीण असं म्हणते, काय करूया. तर तिने विदिन नो टाईम संबंध असं फॅशन शोचा हे लावलं बघ, त्याला रूप आणलं, त्याला फॅशन शोची स्टाईल आणली आणि लिखाण लिहिलं. आणि काश्मीर ते कन्याकुमारी तिने कव्हर केलं बघ. काश्मीरहून तिने सुरू केलं. कपडा आम्ही कसा उपयोग करतो, कॉस्ट्युम्स करतो आम्ही, काश्मीरपासून सुरू केलं आणि ते कन्याकुमारीपर्यंत मद्रासी साडी नेसून दाखवली नाही, मॉडेल करून तयार करून आणली, गुजराती. आणि सर्वात मोठा त्यांना शॉक कधी बसला माहीत आहे, ही बघ आमची मैत्रीण, मला आता आठवत नाही हो तिचं नाव, आमची शिवाजी पार्कचीच मैत्रीण ती, पण आमच्या ग्रुपमध्ये नव्हती, समोरून आम्ही क्रॉस करायचो नेहमी. पण रेखाला बघा, रेखाला तिची ओळख आहे. तिला 9 वारी नेसवली होती आणि तिला आम्ही सांगितलं होतं अगदी फुल
नऊवारी थाट पाहिजे, अगदी कमरपट्ट्यापासून नथपासून सगळंच. आणि ते हाऊ लॉंग इज द साडी म्हटलं 9 yards. ओ माय गॉड, 9 yards, हाऊ कॅन यू ड्रेप म्हणून एवढं आश्चर्य झालं. आणि मद्रासी साडी हे बघा आता इथे फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट इज काश्मीर, पिंक कलर, अनुराधा शेनॉय. आता ती अमेरिकेत असते. मग ही कोण मला काही आठवत नाही. तिने पण एक ड्रेस घातला आहे, साडी घातली आहे, चणिया चोली वाटतं. मग ही ब्लॅक साडीमध्ये आहे ही गीता गुलवाडी नाडकर्णी. तिला मद्रासी केली होती. आणि ही नऊवारी आमची ती शेवट एंट्री नऊवारीची घेतली होती. म्हणजे कमीत कमी मीटरचा कपडापासून, म्हणजे सलवार खमीज ना काश्मीरी, तिथपासून ते नऊवारीपर्यंत असं आम्ही केलं ते. आणि बेंगॉली साडी बघा इथे व्हाईट दिसते, व्हाईट विथ रेड बॉर्डर. गुजराती साडी, असे वेगवेगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 नवदुर्गा. अशा बघून ते लोक एवढे अचंबित झाले, शॉक्ड, दे वर शॉक्ड, प्लेझंटली शॉक्ड. आणि मग आम्हाला चहा पाणी पाजलं त्यांनी. आणि आम्ही टेम्पो करून गेलो होतो. त्या एवढी लोकं, आम्ही 9 लोकं, मोठी मिनी बस असते ना ते करून गेलो. आणि घरून आम्हाला आमच्याच कॉलनीत एक केटर आहे, त्याने शिरीषने पावभाजी, त्यावेळी पावभाजी होती का काहीतरी होतं असंच, पावभाजी नाही हो वाटतं, पावभाजी आणि पुलाव एवढं करून त्याने आणलं होतं. मग आम्ही काय केलं, हँगिंग गार्डनला ब्रेक घेतला आणि तिथे गार्डनमध्ये बसून आम्ही ती पावभाजी खाल्ली. किती छान गेला तो दिवस, किती सुंदर गेला. आणि त्या डेलिगेट्सच्या चेहऱ्यावरचं आश्चर्ययुक्त कौतुक बघून आम्हाला अगदी भरून पावलं. हे बघा आता एक ग्रुप फोटो काढला आहे, ह्याच्यात ही माझी प्रेमाताई, ही हरिटे कृष्णीपाची, त्या सगळ्या साड्या नेसवायला आल्या होत्या आणि मेकअपला हेल्प करायला आल्या होत्या. मी एकटीने एवढ्या लोकांचा मेकअप करायला वेळ लागतो ना, म्हणून ही प्रेमाताई माझी मामे बहीण उजव्या बाजूनी दुसरी बसली आहे बघा बारीक, आणि सफेदमध्ये मी बसली आहे. मी आणि तिने मेकअप केला. आणि ही कृष्णीपाची तिने मद्रासी साडी वगैरे छान नेसवते, बेंगॉली साड्या नेसवायचं काम केलं. खूप मजा आली, खूप मजा आली. असे हे एक एक, ही बघा ही 2 जणी गुजराती आहे त्याच्यात. ही एक सरोजबेनची मुलगी आहे, ही बघा उजव्याने ह्या दोघी आहेत ना, पहिल्या दोघी उभ्या, त्यास एक ती मीरा हाऊसमध्ये राहते आणि एक ही कुसुमबेन म्हणजे सरोजबेनची मुलगी अनुपा. छान अगदी, म्हणजे त्यांच्याकडे गुजरातींनाच गुजरातीचं दिलं होतं, म्हणजे त्यांच्याकडे ॲक्सेसरीज असतात ना, त्यांना काही जमावं लागत नाही. असं करून खूप मजा आली, खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं. ह्या आठवणी आहेत ना, या आठवणी नेव्हर अगदी कधीच विसरता येत नाहीत. ही आपली छोट्या छोट्या अचिव्हमेंट्स आहेत तो लाईफमधल्या, ज्या अचिव्हमेंट्सनी आपल्याला एकसुद्धा पैसा देणं घेण्याचं काही कामच नाही. ती म्हणाली ना रेखा, अगं चंदा याच्यात काही मिळणार नाही गं, इट्स अ होपलेस टास्क, बट फॉर मी इट विल बी अ फेदर इन माय कॅप. मला पण काही त्याचे पैसे मिळणार नाही आहेत. मी हे कंडक्ट केलेलं सेमिनार, सो त्याची त्याचं मी हे शेवट मी ह्या प्रेझेंटेशननी करते. इट विल बी ओनली अ फेदर इन माय कॅप, नो मनी, नथिंग, सो वी कांट शेअर. मी म्हटलं अगं जग मार गो, पैशाचं काय घेऊन बसली आहे तू. हे एक्सपिरियन्सने आम्ही एवढे रिच झालो ना, एवढे रिच झालो, काही विचारू नका. ही बघा इथे, म्हणजे ही बघा ही लाल साडी 6 वारी बॉर्डर आहे ना, बॉबकट आहे बघा तिचं. तिची न्यूली मॅरिड होती, रिसेप्शनची साडी होती तिच्याकडे रेडी, आम्ही तिला नेसायला सांगितली. म्हणजे कोणाला काही आणावं लागलं नाही, जे घरात आहे तेच नेसून ती लोकं आलेली आहेत. इतकी मजा आली, इतकी मजा आली. हे दिवस मी कधीच विसरणार नाही.
These are all feathers in our cap. Thank you, Rekha, for giving me this opportunity. And though these girls still remember it. आता मंगलनी मला सांगितलं, पाची मला फोटो पाठवून दे, मला ते स्टोअर करायचे आहेत, प्रिझर्व करायचे आहेत असं सांगितलं. हां, चला असेच. आणि आता मी किती सांगितलं आत्ता करूया, म्हणजे आता कोणी करायला तयार नाही. तेव्हा ना आम्ही अशी चुटकी मारली की मुली यायच्या, पाची आम्हाला घे आम्हाला घे. आता ना उत्साहच राहिला नाही हो, कोणामध्येच उत्साह राहिलेला नाही ह्या काळात. एव्हरीबडी इज बिझी डुईंग रील्स अँड ट्राईंग टू मेक मनी ऑन दॅट. आणि वाटेल तसे कपडे घालायचे. आमच्या मुली तशा नाही आहेत, पण काम करायला नको म्हणतात, नको 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 म्हणतात. असू दे, हेही नसे थोडं की मला पाहिजे तेव्हा त्यांनी मला साथ दिली आहे आणि कधीही मला बाकी मदत करायला नेहमी धावून येतात. तेच माझं नशीब. ओके, सी यू, बाय.